मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. हरी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय, भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. रती स्वामी एकनाथा, रती स्वामी एकनाथा, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, हरी अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. निळोबाराय म्हणतात पहिलं काम त्याच्याकडे येते कोणतं, कावडीनं पाणी भरायचं. किती वर्ष काम झालं माहिती? 19 वर्ष. बरोबर, किती वर्ष? हा, पाणी भरण्याचं काम किती वर्ष झालं? 19 वर्ष. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष सांगतो मी, टप्पे सांगतो. पाणी भरण्याचं काम होत आहे. आता एक दिवशी नाथ बाबा चंदन उगाळत असतात. हा तिथे येतोय, म्हणतो बाबा मी देऊ का चंदन उगाळून? देव भरपूर आहे तुमचे बाबा. हा दे गड्या दे. मग काय 2 वेळे मारले. एवढं बापरे एवढ्या? हा हा हा, देव भरपूर आहेत ना बाबा, लावा चंदन बाबा. तुम्हाला वाक्य सांगू किती मस्त आहे बघा. नाथ बाबा पूजा ही देवाचीच करतात आणि चंदन उगाळून देणारा सुद्धा या बाद. काय भाग्यवान आहे तो नाथ बाबा. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, बरोबर आहे. वस्त्रगंगा तिरी धुतसे. 12 वर्ष चंदन उगाळण्याचं, 12 वर्ष पाणी भरण्याचं. किती झाले? 24. आता नाथ बाबा इमानदारीनं चंदन उगळतात म्हणून नाथ बाबाचं प्रमोशन होत आहे. इमानदारीनं काम केलं की प्रमोशन होत असतं बरं. हां, इमानदारी सोडू नका, इमानदारी सोडू नका, नीती सोडू नका. कष्ट करताय ना तुम्ही, लाचारी करू नका बरं. हां, कोण्याही कंपनीत काम करत पण लाचारी करू नका. किती कीर्तन ऐकले तरी फायदा होणार नाही. लाचारी, इमानदारीनं काम करा. इमानदारीनं प्रमोशन होत असतं. फक्त तुमची प्रामाणिकता टिकून असू द्या. आपल्याकडे प्रामाणिकता नाही ना. तुम्हाला कळलं तर बघा, एक दृष्टांत आहे, ग्राम्य दृष्टांत आहे. जुने महाराज लोक सांगत असतात. काय झालं? पाटील दवाखान्यात गेले. पाटील दवाखान्यात गेले. डॉक्टर साहेब पाय दुखायला, पाय पाय पाय. डॉक्टरनं तपासलं, म्हणले पाटील लवकरात लवकर आजच्या आज जिवंत राहायचं असेल तर, पाय ठेवायचा असेल तर आजच्या आज पायाचं ऑपरेशन करावं लागेल. करायचं का? पाटील म्हणले हां करून टाका. किती खर्च येईल? 36,000 रुपये येतील. 36,000 म्हणजे दुसरे 4,000 म्हणजे 40,000 रुपये खर्च येईल. ठीक आहे ठीक आहे. लगेच म्हणले मग काय करावं लागेल? काही नाही, अगोदर हे दुखेल ना ऑपरेशन करायचं. म्हणजे मग काय करावं? तुम्हाला भूल द्यावं लागेल ना, भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल ना, त्याशिवाय ऑपरेशन कसं करता येईल? प्रामाणिकता सांगतोय मी. म्हणले मग कधी देणार? लगेच देणार. हे काय इंजेक्शन आणले? थांबा म्हणले. लगेच खिशातून पैसे काढले. खाट 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 40,000 रुपये मोजले. हे राहू द्या. अरे पण पैसे मोजायल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले पाटील पैसे आत्ता नाही द्यायचे, पैसे 4 दिवसांनी द्यायचे. तर ऑपरेशन झाले. पाटील म्हणले तुला देत नाही, भूल द्यायला आहे ना, मोजून ठेवतोय. अरे प्रामाणिकताच नाही ना. प्रामाणिकता टिकून असू द्या. प्रमोशन नक्की होईल तुमचं. प्रमोशन नक्की होईल. प्रामाणिकपणे काम करा. कुठलंही काम प्रामाणिकतेने करा. बरोबर आहे. मी कोण्याही कीर्तनला उभे राहिलं तरी माझं कीर्तन 2, 2.5, 3 तास कधी होतं. मी कधीच तासभरात कीर्तन केलं का महाराज?
कधीच नाही. लोक 4 असू द्या नाही तर 5 असू द्या, 2-2.5 तास कीर्तन करतो मी. प्रामाणिकता, आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं. लोकांपेक्षा काय अरे बाबा, बरोबर आहे का नाही? आपण प्रामाणिकतेनं करायचं. आता प्रामाणिकता टिकून ठेवायची ना त्यांच्या हातात आहे आपल्या कमिटीच्या हातात आहे. प्रामाणिकपणे काम करा. 12 वर्ष पाणी भरण्याचं. 11 पर्यंत चालेल ना? 11 पर्यंत. हा 11. हा म्हणजे कसं आहे, जर वेळ तुमचा निवांत असेल तर मग आपलं निवांत शे करायला. हा नाही तर वेळ कमी असला तर बुचाड बांधून घ्यायला. बाकी काय, बरोबर आहे का? जुनी पद्धत कळती ना तुम्हाला, जुनी पद्धत. आता लक्ष द्या. 12 वर्षे पाणी भरण्याचं, 12 वर्ष चंदन उगाळण्याचं. किती झाले? 24. आता एक दिवशी नाथ बाबा रामायण सांगतात. आमचे महाराज सांगतायत तसं रामायण सांगतायत. रामायण महाराज संगीत इथं झालंय आपल्याकडे, बरोबर आहे? रामायण सांगतात. आणि रामायण सांगत असताना हा ग्रंथाची बिछाईत करण्याचं काम करतो. बिछाईत म्हणजे ते कपडा बांधण्याचं, सोडण्याचं, ग्रंथ उघडून देण्याचं, बाबाला पाणी आणून देण्याचं, गुळ आणून देण्याचं काम करतोय. कोण? श्रीखंड्या. हा श्रीखंड्या नाव पडले त्याचं आता. आणि एक दिवशी नाथ बाबा रामायण सगळ्याच्या मागं पोतं टाकून बसतोय. नौकर आहे ना, नौकरानं मागं बसलं पाहिजे. आणि नाथ बाबा रामायणामध्ये विचारतात, काय? या जगामध्ये एकच देव आहे. किती देव आहे? एक. आणि त्याला विचारतात, त्याला बरोबर आहे ना रे श्रीखंड्या? श्रीखंड्या मागून उत्तर देतोय, हा 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 बाबा, हा एकच देव आहे बाबा. दुसरा देव कसा असू शकेल बाबा? एकच देव आहे बाबा, दुसरा देव कसा असू शकेल बाबा? आणि नाथ बाबा दुसरा प्रश्न करतात, आणि तो देव सगळीकडे आहे ना रे श्रीखंड्या? सगळीकडे. श्रीखंड्या मागून उत्तर देतोय उठून, हा हा बाबा, हा सगळीकडे आहे बाबा. आणि श्रीखंड्या म्हणतोय, सगळीकडे आहे बाबा. हा काय? रामायणामध्ये सुद्धा सगळ्याच्या माग पोत टाकून बसलेला तोच देव आहे ना बाबा. दुसरा देव कसा असू शकेल? तोच देव आहे. आता रामायण संपलं जातंय. प्रसाद वाटण्याचं काम कुणाकडं? श्रीखंड्याकडं. आणि लोक गेटवर, आणि हा वाटतोय, घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. कुणाचा प्रसाद? देवाचा प्रसाद. काय भाग्यवान आहेत लोक, देवाचाच प्रसाद देव वाटतोय. देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाचा प्रसाद देव वाटत. घ्या बाबा, घ्या प्रसाद, घ्या बाबा. आता एक दिवशी नाथ बाबाला कळतंय, काय? दुसरा तिसरा नौकर नाही. जंबूया दिप्पा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देवा. विठू पाटील त्याचे नाव गा, चला जाऊ तया गाया. काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो. त्याचे चरणी अक्षर गागा, विठोबाचा धर्म जागो. पंढरपूर पाटणी गा, महाराज सार्वभौम. हा दुसरा तिसरा नाही. कुठला आहे हा? पंढरपूरचा आहे. नाव काय? विठू पाटील त्याचे नाव गा. विठू पाटील आहे, विठू पाटील आहे. गाव पंढरपूर आहे. नाथ बाबा पळत पळत जातात, त्याच्या पायावर मिठी मारतात. देवा पापी आहे मी, अभागी आहे मी. बाबा पापी आहे मी, नाथ देवा. देवानं असं धरून उठवलं, कडकडून नाथ बाबाच्या गळ्यात मिठी मारली. संत चरित्र गोडच लागतं महाराज. ज्ञानोबा राहिला ते म्हणतात ना, ते हे प्राणा परुते आवडते मज निरूते, जे भक्त चरित्रा ते प्रसिद्धा होय आपुलीच मुक्तता. ज्ञानोबराय म्हणतात संत चरित्र गोड आहे. बाबा पापी आहे मी, 36 वर्ष तुम्हाला कामं करायला, तुम्ही देव आहेत आज कळालं. नाथ बाबाला देव म्हणतात नाही, बाबा नाही. भाग्यवान आहे मी, तुमचे आभार कसे मानू? याच्यासाठीच तर इथं आलोय मी. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. याच्यासाठीच तर इथं आलो ना बाबा. बाबा प्रसन्न झालो बाबा तुमच्यावर. बाबा बोला, बाबा बोला. बाबा तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. काय देऊ बाबा? नाथ बाबा म्हणतात, कशाला काय देतो बाबा, काय कमी मला? सगळ्या संतातले श्रीमंत संत होत्या. सकल संत माझी राजा स्वामी
एकनाथ माझा. सगळ्या संतात श्रीमंत संतनाथ बाबा. मला काय नको. अरे बाबा मागा ना काहीतरी. देवा मला नको काही. नाही ना मागा काहीतरी देतो. प्रसन्न आहे मी. बाबा म्हणतात असं कर मग देवा, ज्या मनामुळं तुला 36 वर्षे माझ्या घरी काम करायला लावले ना त्याला शिक्षा दे. काय दे? देवान लागो तुझे चरणी. देवा माझे मन 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 लागो तुझे चरणी. समागम नमस्मरण संत समागम नमस्मरण संत समागम अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ बाबा मागतात. दर नार नार दर नर नार. बाबा देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपण सुद्धा आजच मागू बाबाकडे एक. देवा बाबा एक करा. जाऊ दे आता वर्षभर तर आम्ही इथं येत नाही. बरोबर आहे ना. बाबा एक करा. जाता जाता आमचं मन. साई इतना ध्यान देना. एवढंच द्या बाकी काय नाही. अजून एक सोपं बोलू. एवढंच द्या जामे कुटुंब समाय. जास्त नको. बरोबर आहे का नाही. दारात आलेला साधू उपाशी गेला नाही पाहिजे आणि आम्ही उपाशी राहायला नाही पाहिजे. एवढंच द्या. जास्त नको. माग कमवून ठेवून भांडणं लावून जायचा धंदाच नको. किती किती श्रीमंती लोकांकडे. किती किती. रावणाकडे किती होती माहिती. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका. रावण उद्या पाहिजे होता. बिनविरोध आला असता. त्याला कुठंच कोणत्याच मतदान केंद्रावर माणूस उभा करायची गरज नव्हती. पण त्याला 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून 80,000 बायका. मग त्याला सासरे तेवढे, सासा तेवढ्या, मेहुण्या किती किती. उगा गणित लावा बसल्या बसल्या तुम्ही. किती मतदान असेल त्याचं. होय विक्रमी मताने विजय झाला असता त्याचा. विक्रय. त्याला कुठं सभा घ्यायची गरज नव्हती. काय गरज होती त्याला. कुठं काहीच कुठाने करायची गरज नव्हती. 80,000 बायका. त्याला राशनची साखर किती भेटत असेल बघा बरं तुम्ही. आपण एवढा रावण श्रीमंत. पण सांगू केवढा बी असू द्या. अरे आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. किती मोठा माणूस असला तरी त्याला जावं लागलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली. एक कवडी सोबत गेली नाही राव. तुमचे 2 बैल 2 मशीनी 1 फ्लॅट कुठं जायचा. म्हणजे बैल म्हशी गावाकडं फ्लॅट इकडं म्हणून म्हणलं बाकी काय नाही. हा दुसरं काय काय येणार आहे आपल्यासोबत. 1 बायको ती बी चिपड्या डोळ्याची. काय आपल्या संग येणार आहे.
80,000 होते बाबाला, 80,000. हा 80,000 बायका होते त्याला. काय दनादन मतदानाचे पैसे घेते तर कसा देव प्रसन्न आहे सांगा बरं. कसा देव प्रसन्न आहे? काही बी आपलं विकत जाऊ नका, कोणाला बी मतदान करा. आम्हाला काय करायचं, आम्हाला कोणत्याच पक्षाचे घेणं देणं नाही. होय आपल्याला काय करायचं, बरोबर आहे का नाही. पण पैसे घेत जाऊ नका, लाचार होत जाऊ नका. किती घ्या, घेऊन लाख रुपये घे जा एका मताचे तर घ्या. आपली म्हणजे 300. चांगले श्रीमंत माणसं ज्याला लाख रुपये पगार आहे ते सुद्धा म्हणते नियोजन कुणाकडे. नियोजन कुणाकडे नाही म्हणलं. आपले 15 माणसं आहेत बरं का, ध्यान राहू द्या. किती बेकार आहे हो, किती बेकार सांगा बरं. वाईट वाटतं का नाही. कुणाला बी मतदान करा, काही घेणं देणं नाही, पण पैसे घे जाऊ नका. एक जण त्या मतदान केंद्रात गेलं आणि ते डबकं नसतं मतदान करायचं, उभा राहिलं निष्ठ. ते अधिकारी, मतदान अधिकारी मला काय झालं म्हणला रात्री कुणी पाडली ध्यानातच नाही. काय करावा, का हाणून घ्यावा असल्याच्या पुढं, का काय करा सांगा. इथून तिथून सगळे सारखेच हो महाराज. काय सोबत येणार नाही आपलं, काय सोबत येणार सांगा. गपचीप गुन्ह्या गोविंदाना हे बघा, एक वाक्य लिहून ठेवा. एकूण एका माईच्या लेकरासारखी राहिले पाहिजे संप्रदायात लोक सगळे, एका माईच्या लेकरासारखे. संप्रदायाचं वाटोळ 2 गोष्टीमुळे जास्त झाले. पहिली गोष्ट, संप्रदायात हेवे देवे जास्त वाढले. हे ना त्याला नाव उठू, ते ना त्याला नाव उठू, हे असलाच आहे ते तसलाच आहे. आपण गोड म्हणलं पाहिजे. एखादा पकवाज भेटला, वा 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 महाराज, सोनवणे महाराज, अभंग महाराज, किती दिवस झाले भेट नाही, बरं झालं. तर मग तुमचा एखादा आता किती त्यांनी किती नम्र, पण काय नाव त्यांचं, गोविंद किती नम्र. महाराज बसा बसा, वाजवा गोविंद महाराज, वाजवा. नाही तुम्हीच वाजवा. हा वाजवा, मोठे तुम्ही वाजवा. बरं दोघाला बरं वाटतं की नाही, बरोबर आहे की नाही. एखादा गायक भेटला, महाराज तुम्ही चाल म्हणा, हा तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा बाबा, किती दिवसांनी भेट झाली, देवासारखी ऐकू द्या आम्हाला. त्यांनाही बरं ना आपल्यालाही बरं. एखादा कीर्तनकार भेटला, बाबा आधी माहीत असतं तर तुम्हालाच कीर्तन नका करू देऊ, पण मना यार कुणीच करू देत नसते कुणाला. होय कोणी कोणाला कीर्तन करू देत असते का, पण खराय आधी भेटायचं ना, फेटा बांधायच्या आधी तुम्हालाच कीर्तन, माझी लई कीर्तन झाली तिथं करा. गोड वाटतं हो महाराज, बरोबर आहे का ना. एखाद्या पकवाजा भेटला ना, आपण म्हणून ते लईच पकवाजा भारी वाजते, त्याला लाव येत नाही. आपण म्हणून ते गायक लई भारी, त्याला स्वर कळत नाही. आपण म्हणून ते महाराजांनी काय कीर्तन केलं, हे त्याला विषय कळत नाही. मग तुला काय कळते सांग. आम्ही सगळेजण नाथ महाराजाच्या धरणात उडी हाणतो जाऊन तिकडे. नाही कुणाला बी वाईटच म्हणावं का सांगा बरं महाराज. कुणाला बी वाईट. पहिली गोष्ट, हेवे देवे जास्त वाढले. हेवे देवे. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगू, परमार्थात दलालही झाले. दलाल सत्यच गुत्ते घ्यायलेत आता, अवघड झाले महाराज, बरोबर आहे का नाही. अरे गुत्ते घ्यायला दुसरी जागा आहे रे, हे नसतं इथं, बरोबर आहे का नाही महाराज. नाही नियोजन करू द्या, हे करू द्या. महाराज बी मीच आणतो, गायक बी मीच आणतो, मंडप बी मीच आणतो, मग ऐकायला बी तूच आणतो म्हणजे चल. कसलं असलं असतं का कुठं सांगा बरं. आणि अजून एक गोष्ट आहे का, तिसरी गोष्ट, परमार्थात जातीवाद जास्त वाढला म्हणून परमार्थाचं वाटोळ झालं. हे त्या जातीचं आहे, ते त्या जातीचं आहे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, नाही विष्णुदास. निर्णय वेद जाती, यातायाती धर्म नाही विष्णुदास, यातायाती धर्म नाही विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. काहीच नाही, नसते, तसलं जमत नसते, संप्रदायात असलं काही नाही, बरोबर आहे. चला पुढं. देवा आमचं मन तुझ्या पायावर लाव. त्याचं कारण आहे, तुझ्या पायावर एकदा लागलं आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद.
मी एकदा असंच म्हणलं, भाग गेला शिन गेला नावगा झाला आनंद. भजने माग म्हणले, भाग्या मेला शिम गेला, भाग्या मेला काही बी म्हणतात महाराज. मी एकदा शिवभोळा चक्रवर्ती अभंग घेतला होता ह्याला आपल्या शिवरात्रीला अभंग घेतला. मेला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भजनी माग काय म्हणले माहिती का, शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. काही बी म्हण जाव का त्याला, कशातच काय नाही, बंधन नाही, काय नाही, काय नाही, काय नाही राहिलं. बरोबर आहे का नाही? आता लक्ष द्या, माझं मन तुझ्या पायावर लाव. का मन हे चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. एका मिनिटात मन पंढरपूरला जाऊन येतं, इथल्या नाही. अजून एक उत्तर द्या बरं मला, पंढरपुरातल्या देवाचं दर्शन डोळे झाकून घ्यायचं का उघडे ठेवून घ्यायचं? डोळे भरोनिया पाहिन तुझे रूप. कसं आहे का, असं आहे का, डोळे झाकोनिया पाहिन तुझे रूप असं आहे. मग डोळे भरोनिया. आपले लोक पंढरपूरला जातात 4-4 तास नाही, किती तास असती बारी? 13. हा मग 13 तास बारीला उभा राहतात. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, आणि देव पुढे आला तेवढ्यात ते पोलीस ढकली देत होय पुढे, आणि पुन्हा बाहेर जाऊन म्हणतात मला तर दिसलाच नाही. आता डोळे झाकले दिसन होय देव, डोळे उघडे ठेवून दर्शन घेत जा हो देवाचं. बरोबर. आळंदीला गेलात ना ज्ञानोबरायच्या दर्शनला, तिथं गेलात ना इंद्रायणी काठी देवाची आळंदी, इंद्रायणी काठी लागली समाधी, लागली समाधी ज्ञान साचे इंद्रायणी काठी. आळंदीला गेलात ना माऊलीचे दर्शन, हे बघा कुठे बी जा, बालाजीला जातात लोक, जाऊ नका असं आमचं म्हणणं नाही, बालाजीला जा, कुठे बी जा. पण महाराज वाक्य सांगू, सोन्या नाण्यानं सजतो मोठ्यांचा बालाजी. कशानं? सोनं ना, बरोबर आहे का नाही? तिथं सोनं नाणं, बरोबर आहे का नाही? काही नाही दिलं तर केस घावाय ना द्या. हा बरोबर आहे. चप्प्या तिकडे जा, बाया बी चप्प्या करतात, बाया बी. बाई का गडी ओळखू बी येत नाही, ते टकली आहेत सगळी. बरोबर. जाऊ नाही, मी बी जातो वर्षातून एकदा, मी बी जातो. जाऊ नाही, आरा ते चांगलं दैवत चांगलं. बरोबर. पण नीट आहे का, सोन्या नाण्यानं सजतो मोठ्यांचा बालाजी, हरिबियाला फुलानं होतो आमुचा विठोबा राजी. देवाला आमच्या बेलफूल दिलं की खुश, आणि पायाला दर्शन, आणि तिकडं 50 फुटाव. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, आता लक्ष द्या. पंढरपूरला जा, तर आळंदीला जा, आळंदीला माऊलीच्या दर्शनाला जरी गेला, देव बी गेलता अलंकापुराशी पांडुरापुरीस पांडुरंग गे, अलंकापुरीस पांडुरंग गे. जगाचा मालक सुद्धा गेलता का नाही महाराज? समाधिस्थ केले ज्ञान देवे उर कोणी सोहळा, संगे संत मेळा विठोबा राहिला आळंदीस. उर कोणी सोहळा संगे संत मेळा. देव सुद्धा गेला. जात जा आळंदीला, यात्री अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. देवाला आवडते. आता कार्तिकी सोहळा आलाय माऊलीचा. बरोबर. ऐका, माझं मन तुझ्या पायावर लाव. एकदा तुझ्या पायावर लागलं की दुसरीकडे जाणार नाही. आणि अजून एक मागणं आहे, संसार व्यसनी पडो नेदी. याच्यापेक्षा बेकार व्यसन दुसरं कोणतंच नाही. संसार एक व्यसन आहे. हा बघा तुम्ही, एकदा लागलं माणसं आधीच म्हणते हो लय बेकार असते महाराज. बाबा लग्नाच्या आधीची हिरवळ, बाबा 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 ती हिरवळ लय भारी असते. बाबा ते एकूणमेकाकडे बघून हसणं, बाबा 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 ते विचारूच नका.
सकाळी लवकर उठणं, सगळ्याच्या आधी काम उरकीनं, फक्त लोकाला दाखवून द्यायचं आम्ही बी संसार करू शकतो. पण 2 वर्षे नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं म्हणावं तसं ऐकायचं. पुन्हा 2 वर्षे बायकोनं बोलायचं नवऱ्यानं ऐकायचं. राहिलेले सगळे वर्षे दोघांनी बोलायचं आणि कॉलनीनं ऐकायचं. मला माहित नव्हतं असलायस म्हणून. बरोबर. बायको भांडे घास. एकदा तर असं झालं, याचं माझं ऑनलाईन आठवते बघा मला. वरून डायरेक्ट ऑनलाईन आधार कार्ड लिंक केले मी, त्याच्यामुळे ते होतंय तसं. ऐका ना, ते एक भांडे घास होतं. बायको लई बेकार होती की नवऱ्याला भांडे घासायला लावायचे. बरं लई 4Gच्या पुढे 5G लावून आहे का, 5G लावून झालं. एवढं थांबतो मी, काय तुम्ही काळजी करू नका. 5G लावून आहे का. बायको खुर्चीवर बसली होती असं चित्र डोळ्यासमोर उभा, आणि नवरा भांडे घासत होता. हे म्हणायचे आज भांडे, ते भांडे घासत होतं. त्याने तेवढ्यात पेपर वाचला. काय म्हणली माहिती का बायको नवऱ्याला, अहो ऐकलं का. ते मला काय आपलं ती म्हणली काय, ते मला काय, ती काय म्हणली आपलं लग्न लावणारा ब्राह्मण मेला, ते मला कर्माचे फळ भेटणार त्याला. काय चुकलं म्हणाले. नाही ते मी बी ऐकलं, त्याचं काय नाही एवढं. आता द्या मला कीर्तना का टाळी असते का वांगे साहेब, असं कुठं असते का. बर हा इकडे बघा. ओके फायनल. हा हातावरी करा बरं, बघू किती जणाला खरंच कीर्तन बंद करा वाटायले. बंद. माझं मन तुझ्या पायाला संसारात पाडू नको. संसारासारखं बेकार व्यसन दुसरं कोणतं नाही. अजून एक मागणं आहे, नामस्मरण घडू. आमच्या जीवनात नामस्मरण घडू दे. ते नामस्मरण टिकण्याकरता संत समागम, संताची संगती घडू दे. संत संगती असेल तर नामस्मरण टिकून राहील. आणि ते नामस्मरण होण्यासाठी आम्हाला पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा आणि मग सिद्धीने. हे भागवतातल्यासारखं झालं. भागवत असतं ना, सुख सांगतात राजा परीक्षितीला. भारी असते भागवत, बरोबर आहे काय. सुख सांगतात राजा परीक्षितीला, मुंग्या गुडाळावर गेल्यावर का प्रत्येक मुंगीने के गुळाचा ढेकुळ आणला बर का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. बाया म्हणल्या माय काय भागवत का रे, मुंग्या सहित सांगतो. दुसऱ्या दिवशी बायानी किलो गुळ आणला होता तिथं. महाराज म्हणे नुसत्या गुळाचं काय करावं होता. महाराजांनी अध्याय बदलला. सुख सांगतात राजा परीक्षितीला, प्रत्येक मुंगीने के गुळाचा ढेकुळ आणला बरं का. पण नुसत्या गुळाचं काय करावं, गोड भात करायचा होता बरं का. म्हणून प्रत्येक मुंगीने दुसऱ्या दिवशी 3-3 किलो तांदूळ आणले बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. दुसऱ्या दिवशी बाया म्हणल्या माय तांदूळ आणावं लागते. बायान 3-3 टोपले तांदूळ. हा पण त्याच्यात एक माथारी जुनी होती. ती काय म्हणली माहिती का, महाराज एवढे तांदूळ आणि गुळ कुणाला. महाराज म्हणले जाते गाड्या काल्या दिवशी आता हे सगळं. महाराज चॅप्टर होते माझ्यासारखे. महाराज म्हणले निघत आहे उद्याच्या अध्यायात, निघत आहे उद्याच्या अध्यायात. भागवतात जसं निघन तसं आपल्याला तरी काय माहिती. महाराजांनी शेवटच्या दिवशी अध्याय बदलला. सुख सांगतात राजा परीक्षितीला, प्रत्येक मुंगीने के गुळाचा ढेकुळ आणला बरं का. दुसऱ्या दिवशी तांदूळ आणले बरं का. 3 क्विंटल तांदूळ 2 क्विंटल गुळ जमा झाला बरं का. एका बाईनं विचारलं हे गुळ आणि तांदूळ कशा करता आणले बरं का. आणि सुख सांगतात राजा परीक्षितीला, 1 टेम्पो भाड्यानं करावं बरं का. आणि 1 टेम्पो भाड्यानं करून सगळा गुळ आणि तांदूळ त्या टेम्पो मध्ये टाकावं बरं का. हे मी सांगत नाही, सुख राजा परीक्षितीला सांगतात बरं का. शेवटच्या अध्यायामध्ये कथा आली आणि तो टेम्पो भरावा बरं का. जिथं भागवताचे महाराज राहतात त्या महाराजाच्या घरी सगळं नेऊन टाकावं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. बाया म्हणल्या मा हे भागवत करायचं असतंय, त्याच्या घरी नेऊन द्या चला. त्याला काय नामस्मरण, पायी तीर्थयात्रा, दिंडी जातात ना तुम्ही. दिंडीत कोण कोण जाते हात वरी करावं. दिंडीत जमलं बस घ्या खाली. 2 जण का आहेत असू दे. हा बायालाही सांगतात मोकळ्या म्हणणं आम्हाला. बायका महाराज आमच्या पप्याच्या बापात बदल व्हावा म्हणून त्यांना बळच दिंडीत कोंबलं सांगतात. आणि त्याने आळंद देऊन पुण्याला दिंडी होतो. अर्ध पोत बिस्किटच गोळा. बिस्किटाच्या नादात त्याने आंघोळच नाही केली.
चंद्रभागेला आले, खळखळ आंघोळ केली, साबण रामदास महाराजाचाच घेतला. निघायच्या टायमाला कुणाचे की बॅगच घेऊन आले. त्या बॅगीला एवढं कुलूप मोड वाटाना. घरी आणलं, कुलूप मोडलं तर त्याच्यात कटिंगीचं सामान निघालं. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने, याच्यापेक्षा अनेक मागणे नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची ब्रह्म नको देवा. हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई. गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार चला लक्ष द्या, बोलू नका. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. वाळूज परिसरामध्ये, सारा वृंदावन या कॉलनीमध्ये, साईबाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये पारंपरिक रीतीनं हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. इकडे बोलू नका, इकडे लक्ष द्या. संपू का? बोलू नका, लक्ष द्या. दरवर्षी आपण बाहेर करत असतो, मंडपही दिलेला आहे, पण आपल्या सप्ताहात निसर्गानं सुद्धा हजेरी लावली. वरुण राजाला सुद्धा एवढा मोठा उत्सव चाललाय, त्याला सुद्धा बरं वाटलं, चला म्हणले आपण बी जाऊ, बरोबर आहे. आणि मंदिर बघता बघता गच भरलं, बरोबर आहे का नाही? मंदिर गच भरलं. अजून बी काही लोक कॉलनीत आहेत. आणि बघा, बाहेर असतं ना तर सगळ्यापेक्षा जास्त लोक आज राहतात, बरोबर आहे. आज राहतात, नाव माहिती, बरोबर लोक येतात आणि भरलं असतं सगळं. पण आता हे मध्ये आणि अजून बी आहेत, पण काही काही येत नाही तिकडं. त्याचं कारण आहे, सपने तो हर कोई सजाता है, सपने तो मेरे प्यारे देशवासियों, इस देश में भाई और बहनों, सपने तो हर कोई सजाता है, लक्ष्य द्या, लेकिन टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे साईं बाबा बुलाते हैं. ती माणसं इथं येत असतात ज्यांना बाबा बोलवत असतात. बरोबर आहे ना? दासगणू नावाचा एक भक्त होता. कोणाचा? बाबांचा. आता बार्शीला 3 दिवस साईबाबाचं चरित्र सांगणार आहे मी. 3 दिवस मस्त सुंदर साईबाबाचं 3 दिवस मस्त पैकी आनंद घ्यायचा आहे. साई सबका मालिक एक है. एकच आहे ना, दुसरे कुठे? तुम्हाला सांगू, त्यावेळेला शिर्डीमध्ये, ज्यावेळेला साईबाबा जिवंत होते, त्यावेळेला शिर्डीमध्ये दिवाळीच्या सणाच्या दिवशी दिवा लावण्यासाठी साईबाबाला त्या गावातल्या लोकांनी तेल दिलं नव्हतं. आज तीच लोक साईबाबाच्या नावावर आयुष्यभर दिवाळी करतात. बरोबर आहे ना? संत महात्मे अगोदर त्यांना त्रास होतो, पण त्यांचं नाव गेल्याच्या नंतर निघत असते. असं झालंय, आपल्याला कळलेच नाहीत संत.
इकडे लक्ष द्या. म्हणून बाबांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपला हा उत्सव आपण संपन्न करत आहात. माझं भाग्य चांगलं, माझ्याकडे ही सेवा कायम येते. आपण सगळेजण गोड गुणीजन मंडळी आवर्जून उपस्थित. या सगळ्या गुणीजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आता त्याच्यापेक्षा जोरदार या 2 चोपदारासाठी होत्या एकदा. ते रेल्वेचे पोलीस असले करायला लागले. ही माणसं सामान्य नाहीत बरं का, मोठे माणसं आहेत. आता बाकीच्या कीर्तन करायला माहीत नसते, त्यांना वाटतं हे चोपदारच आहेत काय, मला माहिती ती कोण आहे ती, बरोबर आहे. हे ड्रेस घातलेत म्हणून चोपदार आहेत, पण चोपदार नाहीत, माणसं मोठे ते. ऐका, आपण सगळे उपस्थित आहेत. माईक सिस्टम मध्ये आणून सुद्धा चांगली लावली दादा. मैं तो आपके ऊपर फिदा हो गया, बहुत बढ़िया. नाही तर बऱ्याचदा माईक आपण थोबाड पुढं नेला काहीच मेळ लागत नाही त्याचा. आणि लोकांचा धंदा चांगला. आता 15 दिवस एवढा धडाका होता, संध्याकाळी चालूच होतं, बरोबर आहे का नाही, चालूच. फुकटची मिळत होती. आता उद्यापासून कुणी विचारित अवघड आहे आता. सुंदर उत्सव. आपलं कीर्तन हसून खेळून मोकळ्या मनानं असतं, बरोबर आहे का नाही. कशाला कोणाच्या नादी लागायचं काय, काहीच नाही. आपल्या जीवनाचा आपण आनंद घ्यायचा महाराज. लोक तिकडं काही म्हणून, कशी म्हणून, काय, आपला आपण जीवनाचा आनंद घ्यायचा, बरोबर आहे. अरे बोलू नका, त्यांना दाब द्यावा तर उद्या खायला मिळणार नाही. एक ताप आहे का, बरोबर. सगळ्या अडचणी तो चौकून अडचण झाल्या, आता काय करा. हा, आणि हसून घेत जा. कवा चमकन छातीत आणि गप कुणी जावं लागत. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. अरे जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. दे रे दे रे दे दे दे. किती गोड लागतं, मस्त आहे महाराज. आणि आनंद देवाला भी माहिती महाराज. तुझे पता है साई मुझे मुस्कुराने की आदत है. बाबाला माहिती आम्हाला हसून खेळून घ्यायचा आनंद आहे. आणि हसून खेळून राजा. महिलांना माझी विनंती, ओढ बोला जा, नवऱ्याला चांगलं बोला जा. हा, चांगलं बोलायचं. आपण टायमिंगला थकून घरी यावा. भाजी आणली का, हत्तीनं म्हणा नाही जरा इसरली. फबाड तोंड्याच्या कवा ध्यानात राहत. आणि माणसं काय माहिती ना, आता रिटायर झालं तर आम्हाला आता काही काम नाही. रिटायर वालेली जेवढे काम आहेत तेवढे ड्युटीवर गेले नाहीत. रिटायर वालेले काम आहे. पोरं नेऊन शाळेत नेऊन घालायचे ह्यांच्यात नशिबाला. शाळेतून लेकरं आणायची ह्यांच्यात नशिबाला. येता येता भाजी घेऊन यायची ह्यांच्यात नशिबाला. काय काय तर एवढे नशिबवान आहेत. आणलेली भाजी चिरून द्यायची ह्यांच्यात नशिबाला. बाया कशा हसायला बघा ना बाया. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतं. मला सांगा 2 तास कीर्तन झालं, पण असं वाटायला लागले का अजून 2 तास चाललं तरी कोणी उठन का. बरे डबल हेच ऐकायला म्हणलं तरी काही कुणाला त्रास होईल का. ऐकाय भेटन का, कवा भेटणार ऐका, बरोबर. पण भेटन, इथलं भेटन, बरोबर आहे का नाही. आमच्या अरविंदनं चांगलं काम केलं एक, बरोबर आहे. माझं कीर्तन म्हणून कळालं. आणि मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, मराठी हॉटस्पॉट. आणि त्या मराठी हॉटस्पॉटला 2-4 दिवसात येऊन जाईन लगेच. आणि इथलं चांगलं नाव दे, साईबाबाचं मंदिर वगैरे घेऊन सगळं असं, बरोबर आहे का नाही. म्हणजे पुढल्या वर्षी 7 दिवसात सप्ताह तुझ्याकडे येईन, बाकी काय नाही आपलं. हां, असं जातात 15-20 हजार रुपये, पण चांगला पोरगा, काय अडचण नाही. हां, काय नाही.
आणि मग हा बाबा काय फुकट आहे का? होय बरोबर आहे का नाही? ते बी इथलं इथं शहरात आहे म्हणून. हां चॅनलच नाही आहे, टी व्हीवर कमी बघत आहेत पण ह्याच्यावर जास्त बघत आहेत लोक. बरं जेव्हा आपल्या प्रत्येकाच्या आपल्या म्हणण्यानुसार आहे. प्रकाश महाराज साठे लगेच येते होय, त्याला काय एका मिनिटात कवा बी येते, ड्युटीवर येते, झाडून काढताना येते. अजून सोपं गावाकडल्या भाषेत बोलायचं दारे धरताना येते. मला एक जण पहाटे 3ला फोन केला, माई शपथला बड बोलत नाही, पहाटे 3ला. हॅलो मी म्हणलं बोला. झोपले का? मी 3 वाजता हाणून घ्या होय. मी म्हणलं झोपलं. मग झोपा. मी म्हणलं कस काय फोन केला? काय नाही झोपा मग सकाळी बोल ना काय ती सांग की आता. कव्वा बी फोन करे. मी म्हणलं कस काय एवढ्या उशिरा कस काय? कोणी मेला गेला? तसं नाही, पाणी देत होतं उसाला. मी म्हणलं मग हे मराठी हॉस्पिटल तुमचं बघितलं कीर्तन? म्हणलं मग हे त्यांनी नंबर दिलता. म्हणलं तुमचाच आहे का बघाव. म्हणजे माझाच आहे का? मग हे येडेच होय ने टाकलाय म्हणून येडेच होय. हे लई येड्याचा बाजार आहे महाराज. त्या नांदेडच्या खाली गेलतो मी, ते देगाव होतं नांदेडच्या खाली. मी एक जणांना विचारलं, ए मला देगाव कुठे रे देगाव? मला सरळ जा, सरळ सरळ सरळ. म्हणलं हा सरळ गेलात लिंबाचं झाड लागल बघा पत्ता. म्हणलं हा लिंबाच्या झाडापासून डाव्या हाताला वळलात पानटपरी. बरं मग हा पानटपरी पर्यंत सरळ जायचा. म्हणलं हम तू काय तू हा सांगतो. म्हणलं हा पुढं तिथून राईट मारला बाबळीचं झाड. म्हणलं हा बाबळीच्या झाडापर्यंत वळायचं ना बघा इकडे तिकडे सरळ. म्हणलं बर हा तिथून गेला तर लेप मारला की देगाव आल. मी गेलो सरळ गेलो. पहिलं ओला गाड्या आता लिंबाचं झाड. म्हणलं हा पुढं राईट मारला की बाबळाचं झाड. पुन्हा लेप मारला की त्या माणसाजवळ. मेला नालायक असला रस्ता सांगत असते होय रे. ते म्हणला मी आधी बघत असतो लोक आपले ऐकत येत का नाही. हेच गाव आहे म्हणला, हे दिसतंय तेच गाव आहे म्हणला. बरं त्या गावात गेलो आणि त्या माणसाला फोन लावला. म्हणलं कुठं यायचं? सरळ. म्हणलं सरळ सरळ यायचं. आपल्या दारात म्हैस बांधलेली आणि म्हैस सुटली आम्ही मसनवाट्या जावं होय. कुठं जावं सांग बरं. लय अवघड आहे भाऊ, लय अवघड आहे. विदर्भात गेलो एकदा, विदर्भात लई आपल्याकडे सगळा माल. विदर्भात गेलो डोळस माल विदर्भात. आणि तिथं गेल्याच्या नंतर कथा होती, कथा संपली निघालो. परत निघाल्याच्या टायमाला बॅलन्स टाका गेलो मोबाईलवर. तिथं एक बाई आली ती काय म्हणत होती माहिती का त्या दुकानदाराला, भाऊ ए भाऊ मोबाईलमध्ये मला याच्यात बॅलन्स टाकून दे ना, मला याच्यात गाणे टाकून दे ना भाऊ, गाणे मला याच्यात गाणे टाकून दे चिखली खामगावकर. ते दुकानदार काय मला माहिती का, मेमरी कार्ड आणलं का मेमरी कार्ड. ती बाई काय म्हणली मेमरी कार्ड तर नसेल पण आधार कार्ड असेल. आता आधार कार्डात गाणे असते होय. लई क्वालिटीचे माणसं आहे तो, लई क्वालिटीचे. एक जण नाव्याकडे गेलं, नाव्याच्या नादी लागाव का, नाव्याकडे गेलं, नाव्याकडे त्याला गबसाव का नाही, दाढी चालू होती. नाव्याला काय म्हणते माहिती का, बरं इथून माग कधी गाढवाची दाढी केली का, गाढवाची गप्पासाव का नाही होय, नाही इथून माग तो कधी गाढवाची दाढी केलीस का. नावीस ना ते नावी म्हणला पहिलाच टाईम आहे राव. नक्कीच नक्कीच बरोबर. आप सबको प्रणाम करता हूँ. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल तर आपल्या पदरात टाका, बरोबर असेल ते घ्या, चुका असेल ते आपल्या पदरात टाका. काय करा, बरोबर आहे का नाही. एखादा शब्द चुकला तर माफ करा. आया बहिणीसारख्या तिथं. म्हणून मी हे सांगत होतो की मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे. चांगले कीर्तन ऐकायचे असतील तर आपण त्या मराठी हॉटस्पॉटला ऐकू शकता. आणि दिग्गज महाराष्ट्रातील नामांकित बसल्या बसल्या मराठी हॉटस्पॉट वा कीर्तन असं नाव टाकलं की प्रकाश महाराज साठे कुणाचं भरपूर कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटतील. आपण त्याचे कीर्तन ऐकले पाहिजे. आणि की
कीर्तन बाकीचे काही बी टाकणारे लय मोठे येतो बरोबर आहे का नाही, पण कीर्तन हे चाल हे अभंग हे सगळं हे चॅनल चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आमचा अरविंद आहे, चांगल्या पद्धतीनं हे वारकरी संप्रदायाचं कार्य हाती घेतलं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हे कीर्तन आहे आपण 4-2 दिवसामध्ये आपण पुन्हा बघू शकता. भरपूर पहा, आपल्या सप्ताहाची प्रसिद्धी होईल. सर्वांना मनाभावे वंदन करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. भविष्यात आता आपली कीर्तन सेवा तर दरवर्षीच आहे बरोबर आहे का नाही, का पुढल्या वर्षी नाही बोलवायची? हा तेच ना, हां आहे ना, नक्की ना. हां काय जेवढे पैसे असतील हे देतात, काय अडचण नाही काय. ऐका ठरलेलंच आहे, पण कीर्तन ठरलेलंच आहे आपलं बरोबर आहे. मरूस तर सारा वृंदावनला येणार आहे मी, मरूस तर हे लिहून ठेवा बरोबर आहे का नाही. कीर्तनात विषय नाही. आणि अजून महाराज अजून एक विनंती, अजून एक सांगतो मी. आता डाके साहेब आहेत, कदम सर आहेत, आवड साहेब आहेत, सगळीच मंडळी सगळीच आहेत, ही कमिटीतली सगळे आली, आमची आई बसले तिथे सगळेजण. मला आता हे फोन जास्त 2-4 जण संपर्कात असतात माझ्या. बाहेर 20-25 हजाराच्या खाली जात नाही, पण कुणीही म्हणावं की इथं यायच्या दिवशी पैसे ठरविलेत म्हणून. असं झालं? ठरविले का कधी ठरवले नाही? प्रल्हाद मला कधीच नाही ठरवले. आपण इथं आपलं जुनं वतन आहे, कशाला ठरवायचं बरोबर आहे का नाही. आणि अजून एक शब्द सांगू दादा, मरेपर्यंत आपण पैसे ठरवित नाही. इथं नाही बरोबर, दुसरीकडे ठरवीन पण इथं नाही. प्रेम करणारे लोक आहेत आणि प्रेमापुढं पैशाला किंमत नसते, हे लिहून ठेवा. प्रेमापुढं अजिबात किंमत नसते. यांनी आमच्या अरविंदनं मराठी हॉटस्पॉट चॅनलवर बाळापूरचा सप्ताह केला. भव्य दिव्य सुंदर नियोजन, सगळे कीर्तन त्याच्यावर दिग्गज आपण बघून घ्या. पुढं अजून जाऊया. सर्वांना मनापासून धन्यवाद. कदाचित पुढल्या वर्षी तर येणारच आहे, पण वर्षभरात समजा माझं काही झालं, तुमचं काही झालं, तर कीर्तन अखंड असू द्या. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. कितवा दिवस आज? मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मना मिलन साथ दिन का हमारा तुम्हारा. फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले. खुश खुश रहो तुम सारा वृंदावन वालो, हम दुआ कर चले. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन. उद्याही काल्याच्या कीर्तनाला सगळ्यांनी आवर्जून या. सकाळी बरोबर 10 ते 12. लवकर मतदान करा, 7ला सुरू होते, काय अडचण नाही. महाराष्ट्रातील एक दिग्गज आणि वारकरी परंपरेतील, ऐका इकडे लक्ष, वारकरी परंपरेतील जी महंताची परंपरा आहे बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याची महंतांची परंपरा आहे, त्या परंपरेतले एक मूळ आणि एक पाईक संत वाङ्मयाचे आद्य प्रातस्मरणीय गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर, येळेश्वर संस्थान येळी महाराजही उद्या काल्याचं कीर्तन बाबांचं आहे. आपण सगळ्यांनी या. सर्वांना विनंती, सर्वांचे विनम्र अभिवादन. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल कार्यक्रमाची सांगता. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. एक मुद्दा घेऊन जाऊया. 7वा दिवस आहे बरोबर. कमिटीनं आवाळ साहेबांनी, कदम साहेबांनी फोन केला, म्हणले महाराज पहिला फोन तुम्हाला लावलाय, तुमचा कोणता दिवस घालायचा? मी म्हणलं 10वा सोडून कोणता घाला, काही अडचण नाही आपली बरोबर आहे. आणि 7वा दिवस माझ्या वाट्याला आलाय. थोडंसं लक्ष दिले की कळते बघा बरोबर. 7वा दिवस आणि मी काही तुम्हाला नवीन नाही बरोबर आहे का नाही, ओळखीचे आहेत बरोबर आहे, नवीन नाही. आपण सगळेजण, तुम्ही आम्ही खेळीमेळी, आपली माती आपली माणसं, आपल्याच माणसाने केली आपल्या माणसाची. बरोबर बरोबर, एकदम बरोबर बोलले, राईट बोलले तुम्ही. उगा अभंग मागणी प्रकरणातलाय आणि आजच्या दिवशी देवाकडं मागणं मागावं बरोबर. कृष्ण महाराज देवाकडं मागणं मागावं लागतं. आजचा दिवसच मागणीचा. जरा सोपं बोलू डोळे बाबा, आजचा दिवस हिशोबाचा दिवस आहे, हिशोबाचा बरोबर आहे. आज मी हिशोब करून जाणार आहे, म्हणजे काही पैशात नाही तर ते म्हणतात हाय काय की उद्याचं आज, तसलं काही नाही. समज नाही लोक इशारा काफी. विठ्ठल विठ्ठल आज हिशोब करायचा आहे.
कुणी किती सहकार्य केलंय, कुणी किती चाली म्हणल्यात, बरोबर आहे का नाही, चौकदारानं किती चुकारपणा केला, हे सगळं आहे आज, बरोबर आहे का नाही, हे हिशोब आहे आज सगळा. चालीक म्हणल्यात, बरोबर आहे का नाही, का कुणी कुणी चालीच दाखविल्यात, म्हणजे हे वाजविणाराचा हिशोब आहे, गाणाराचा हिशोब आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगू, कोणी कोणी महाराज जीव घातलेत, कोणी कोणी ऐकायला आलेत, बरोबर आहे, कोण कोण बाहेर बसलेत, हे सगळ्या कोणी चटाया टाकल्यात, ह्या सगळ्या गोष्टीचा आज हिशोब करायचा आहे. माझ्याकडे जो दिवस आहे तो हिशोबाचा दिवस आहे, म्हणजे मागणीचा दिवस आहे. आणि तो सगळ्यांच्या वतीनं बाबांकडं अर्थात भगवान परमात्म्याकडं आपण मागणं मागणार आहे. तुम्हा सर्वांसाठी मी मागणं मागणार आहे. या जगामध्ये असा कोण आहे की तो मागत नाही? थोडंसं लक्ष द्या. कोण आहे मागत नाही? कोण आहे? प्रत्येकाला मागावंच लागतंय. मला असं वाटतंय गरीबाला सुद्धा मागावं लागतंय साहेब, बरोबर आहे ना. श्रीमंताला सुद्धा मागावंच लागतंय, देवाला सुद्धा मागावंच लागतंय. नवल नाही, संत महात्मे सुद्धा मागतच असतायत. एक एक मुद्दा घेऊया. गरीब लोक मागतच असतायत महाराज, बरोबर आहे ना. आणि गरीबाचा मागणं हा धर्मच आहे. आणि मला असं वाटतंय गरीब लोक मागतात तरी काय? वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, हे वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य, गृही वा वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. आमच्या घरी धनधान्य वाढावं, आम्हाला मुलगा व्हावा, आम्हाला मुलगी व्हावी, आम्हाला चांगली नोकरी लागावी, आमच्या मुलीचं लग्न व्हावं, चांगली आम्हाला सून यावी, चांगली यावी, तिनं आम्हाला लवकरात लवकर हाताखालून काढावं, हेच मागणं असतं ना. दुसरं काय मागणं असते सांगा ना. नाही, गरीबाचं मागणं तरी काय असते? याच्या पलीकडे काय मागतात आपली तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक? एवढंच मागतात ना, बरोबर आहे. देवाच्या पुढे चिमूटभर साखर ठेवायची, मागणं टोपलंवर मागायचं, असलंच असते, बरोबर आहे का नाही? असंच आहे. इकडे लक्ष द्या. गरीब लोक मागत असतात, मागणं त्यांचा स्वभाव आहे, मागणं त्यांचा धर्म आहे. जाऊ द्या, गरीब लोक मागत असतात त्याच्यात काय नवल आहे? श्रीमंत लोक सुद्धा मागत असतात, बरोबर आहे ना. जरा सोपच बोलतो, जरा चालू वर्तमान काळातलं बोलतो. चालू वर्तमान काळातलं, आचारसंहिता संपली म्हणून बोलतो, आता काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही. मला असं वाटतंय गरीब लोक रोज मागत असतील, गरीब लोक रोज मागत असतील, श्रीमंत लोक 5 वर्षाला का होईना एकदा मागतच असतायत. आहे का ओळख? ओळख राहू द्या महाराज, ओळख राहू द्या. आता कशी ओळख राहणार? 5 वर्षाला एकदा भेटले कुठं ओळख राहत असते का? एक वाक्य सांगू, आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला कोणत्याच पक्षाची घेणं देणं. आपल्याला काय करायचं? आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. दुसरा काय करायचं आपल्याला पक्षाशी? मुद्दा आपला एवढाच आहे. श्रीमंत लोक मागत असतात. जरा सोपं बोलू द्या. मला असं वाटतंय उंच माणसाला जर त्याची उंची कळावी असं वाटत असेल, त्यानं कधीतरी ठेंगण्या माणसात आलं पाहिजे, तर त्याला त्याची उंची समाजाला कळेल ना. गोऱ्या माणसाला जर त्याचा गोरेपणा समाजाला कळावा असं वाटत असेल, तर त्यानं कधीतरी काळ्यामध्ये गेलं पाहिजे, तर त्याचा गोरेपणा लोकाला कळेल ना. जरा सोपं बोलू. तसंच श्रीमंत माणसाला जर त्याचा मोठेपणा, श्रीमंती समाजाला कळावी असं वाटत असेल, तर त्या श्रीमंतानं कधीतरी गरीबाला दान देणं गरजेचं आहे. आणि जी लोक दान देत असतात ना, तीच लोक या समाजामध्ये मोठी होत असतात. मागणारे लोक मोठी होत नसतात, देणारे लोक मोठी होत असतात. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. देवाला आवडणारी माणसं जर कोणती असतील, तर जे कुणालाच काही मागत नाही ती देवाला आवडतात. पण श्रीमंतानं दिलं पाहिजे. आहे ना तुमच्याकडं, दिलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. मी उदाहरण देतो आपल्याला. मी समुद्राचं उदाहरण देतो. प्रल्हाद महाराज सुभाषितकार वर्णन करतात. समुद्रोपी रसातले
सुभाषितकार सांगतात समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे. समुद्राकडे कशाची? पाण्याची. किती पाणी आहे समुद्राकडे? किती दिवसही पाऊस नाही पडला तरी समुद्रातलं पाणी कमी होत नाही, आणि कितीही पाऊस पडला तरी समुद्रातलं पाणी वाढत नाही. त्याचं नाव समुद्र. समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे. थोडं लक्ष दिलं तर कळेल, आपण सुज्ञ श्रोते आहात. पण समुद्राकडे पाण्याची श्रीमंती जरी भरपूर असली तरी समुद्राहून फिरायला जाणाऱ्या माणसाला हातामध्ये बिस्लरी घेऊन जावं लागतंय. काय जाळायची त्याची श्रीमंती? 1,00,000 रुपये पगार आहे तुम्हाला, 1,00,000 रुपये, पण सप्ताहाची वर्गणी जर देत नसाल तर काय जाळायचं तुमचा पैसा? काय जाळायचं तुमचा पैसा? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी, श्वान सुकरे बाबुडी. तुम्ही स्पष्ट म्हणले नाही, मी म्हणतो. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे वाघ, बरोबर आहे ना? हा, सुकर म्हणजे वाघ, बरोबर आहे का? सिंह, सिंह चुकलं काय? डुक्कर. सुकर म्हणजे डुक्कर. सप्ताहाला वर्गणी जर देत नसाल आणि 1,00,000 रुपये पगार तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं तुमच्यापेक्षा कुत्रे मांजर चांगले आहेत ना. अजून सोपं, माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं समजतात. माणसं ती लहान असतात जी माणसं स्वतःला मोठं समजतात. मला वाटतंय 2 लाख 1,00,000 रुपये पगार तुम्हाला आहे, 50,000 रुपये पगार तुम्हाला आहे, आणि सप्ताहाची वर्गणीच तुम्ही देत नसाल. जगातले 1 नंबरचे दरिद्री आहात तुम्ही. आणि 200 रुपये रोजानं काम करणारे, दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करणारी बाई आहे. सप्ताह ही कळाल्याबरोबर वर्गणी नेऊन देते, महाराज आमचे 200 राहू द्या. जगातली 1 नंबरची श्रीमंत आहे, बरोबर आहे ना? 1 नंबरची श्रीमंत आहे बघा, 1 नंबरची श्रीमंत माणसे. अजून सोपं बोलू का? ज्या घरामध्ये, महिलांनी नीट ऐका, तुम्ही टाळ्या वाजवल्या एवढं गोड सांगतो. ज्या घरामध्ये 2 भावांचा, वाक्य नीट ऐका, ज्या घरामध्ये 2 भावांचा आणि 2 जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो, जगातलं 1 नंबरचं श्रीमंत घर आहे, बरोबर आहे ना? आजकाल ही परिस्थितीच राहिली नाही ना. कुठं राहिली परिस्थिती? पुढे जाऊया. पण तुमच्याकडे श्रीमंती भरपूर आहे तर तुम्ही समाजाला देत राहा. जी माणसं देत असतात ती माणसं मोठी होत असतात, जी माणसं घेत असतात ती माणसं लहान असतात. देत राहा. आहे तुमच्याकडे तर देत राहा. गरीब लोक मागतात, नवल नाही. तुम्ही म्हणाल की महाराज श्रीमंती नसावी वाटते का तुम्हाला? नाही नाही, चुकीचं आहे. मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या घरात भरपूर सोनं असलं पाहिजे. मी तर वेगळ्या मताचा आहे. माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? किती असलं पाहिजे? अरे बोला ना राव, बोला ना. किती असलं पाहिजे? 1 क्विंटल. विनेकरी तुमच्या घरी किती आहे? लबाड बोलू नका. हा, खरं सांगा, खरं सांगा. आम्ही सगळे रात्रीच्याला येऊ तुमच्या घरी, म्हणजे बोंबलत फिरायची वेळ येणार नाही आमच्या, बरोबर आहे? विनोद असू द्या, हा विनोद असू द्या. पण ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल, महिलांनी नीट ऐका, त्याच तिजोरीमध्ये तुम्ही संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे. पुढे ऐका, पुढे ऐका. मस्तपैकी अशी तिजोरी असली पाहिजे. खालच्या कप्प्यामध्ये विटा असल्या पाहिजे. विटा सोन्याच्या, मातीच्या ठेवसाल नाही तर सोन्याच्या असल्या पाहिजे. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट असले पाहिजे. बिस्किट, हा, पार्लेचे नाही, पार्लेचे ठेवसाल नाही, 90 पेंटी तसलेसले नाही. बिस्किट काय 20 म्हणतात, 20. हा, आपल्याला ते कधी योगच आला नाही खाण्याचा तर काय, बरोबर आहे का? 20 तसले नका ठेवू. ठेवायचे तर सोन्याचे ठेवा. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हार असू द्या. कोणते हार? चप्पल हार, बरोबर आहे ना? आहे ना चप्पल, बूट हार, लक्ष्मी हार, सँडेल हार, बरोबर आहे ना? अजून काय काय हार निघाले ते हार असू द्या, असू द्या. भरपूर सोनं असू द्या. या देशामध्ये रामदास महाराज खूप सोनं होतं. सांगू, एवढं सोनं होतं, एवढं सोनं होतं. या देशात पहिल्यांदा वन भरपूर होते. काय होते? वन. का होते? त्याचं कारण आहे, ज्यावेळेला वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीचे उद्या काल्याला या. आता काय करता? ज्या वेळेला वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते,
आता वन झाले, भरपूर वनमंत्री झाले, त्याच्यामुळे वन संपले. आणि त्या वनामध्ये त्या झाडावरच्या फांदीवर जी चिमणी, जी चिडिया बसलेली होती ना दादा, ती सुद्धा जहां डाल डाल पर बोला बोला चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ बोला चला पाठ देते ना म्हणा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है. भारत देश मेरा, भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग डाला डेरा, ओ भारत देश बोला बोला ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. पाठ आहे ना? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पाठ आहे ना? तुम्हाला पाठ आहे का? म्हणा बरं एकदा. जहां डाल डाल पर सोने की चिड़ी, ओ भारत देश, ओ भारत माता की. असं वाटले 15 ऑगस्ट आहे काय? 15 ऑगस्ट. चला, 15 ऑगस्टचा दिवस होता. 15 ऑगस्टचा दिवस होता. नवीनच गावचे सरपंच झाले होते आणि शाळेतल्या मुख्याध्यापकांनी बोलवलं की सरपंच साहेब आहेत, आता भाषण करतील. सरपंच साहेबांनी फू करून सगळी तोंडातली तंबाखू माईकवर टाकून दिली. नवीनच होते बिचारे, त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. बरोबर आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, बरोबर आज 15 ऑगस्ट आहे. त्याचं कारण काल 14 ऑगस्ट होता, पण आज 15 ऑगस्ट आहे. उद्या 16 ऑगस्ट आहे, म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. परवा आज 15 ऑगस्ट आहे. परवा कसे एका ड्रेस मध्ये पोरा उभं राहिलेत. आज 15 ऑगस्ट आहे, परवा आज 15 ऑगस्ट आहे. आणि शाळेतल्या शिक्षकाला माझी विनंती, मला माहीतच नव्हतं एवढं सुंदर असतो 15 ऑगस्ट. अरे आज कळलंय मला एवढं. अरे कधी आलाच नाही शाळेत, तुझा काय माहिती. मला कळलंय आज 15 ऑगस्ट एवढा सुंदर असतोय. शिक्षकांना माझी विनंती की मुख्याध्यापक साहेबांना माझी विनंती, हा 15 ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये वर्षाला नाही महिन्याला साजरा झाला पाहिजे. परवा आज 15 ऑगस्ट आहे, आज 15. हे 15 ऑगस्टचं भाषण आहे? नाही नाही नाही, हे 15 ऑगस्टचं भाषण नाही महाराज. 15 ऑगस्टचं भाषण कसं असलं पाहिजे? जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. 15 ऑगस्टला बोलवा मला, निवांत कीर्तन करू. याच भारत देशासाठी भगतसिंगानं प्राणाचं बलिदान दिलं होतं, याच देशासाठी. बरोबर आहे ना? जाऊया पुढे. आपला तो विषय नाही, आपला विषय हा चाललाय, आपला मुद्दा हा चाललाय. गरीब मागत असतात, नवल नाही. श्रीमंतही मागत असतात, श्रीमंतानं गरीबाला दिलं पाहिजे. मागतच असतायत, मागणं त्यांचा धर्मच आहे. तिसरा वर्ग आपला असा आहे की देवाला सुद्धा या जगामध्ये मागावं लागतंय. कुणाला मागितलं होतं? आमच्या कौशल्या माईला देवानं मागितलं होतं, मा मला तुझ्या पोटी सगुण रूप धारण करायचंय. बरोबर आहे ना? कौशल्यला मागितलं होतं ना, मला तुझ्या पोटी राम रूपानं जन्माला यायचंय. आमच्या देवकीला सुद्धा मागितलं होतं, मा मला तुझ्या पोटी कृष्ण रूपानं अवतार घ्यायचा आहे. बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा हात पसरला होता का नाही डोळस महाराज? बरोबर आहे ना? बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन हात पसरवला होता. तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. मागावं लागतंय, मागतच असतंय. आमच्या गावात 3 जण काळे माणसं, सुनेन महाराज काळे, आडनावाचे नाही काळेच होते.
आणि देव प्रसन्न झाला त्यांना. देवानं पहिल्याला विचारलं, बोल काय पाहिजे तुला? ते म्हणला, देवा मला गोर करा, गोर. देवाने त्याला गोर केलं. दुसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे? ते मला त्याच्यापेक्षा गोर करा. देवाने त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं. तिसऱ्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? हे ते म्हणला, त्या दोघाला माझ्यासारखं करा. एवढं सांगून मी कायला रेंज आली नाही, त्याला मी काय करू आता? कदाचित पावसामुळे बी टावर गेला असेल. आपण महाराज काय करावं? मागतच असतायत. गरीब मागताय, श्रीमंत मागताय, देवालाही मागावं लागतंय. द्याविषयी सोडून जगद्गुरु तुकोबारायासारखे साधू आणि नाथ बाबासारखे साधू ज्या दिवशी मागतात ना, त्या दिवशी नवल आहे. महाराज आम्हाला उत्तर द्या. म्हणे काय? गरीब मागतात नवल नाही, अजिबात नाही, मागणं त्यांचा धर्म आहे. श्रीमंत मागतात नवल नाही, अजिबात नाही, मागतच असतायत. देव मागतोय नवल नाही, अजिबात नाही, देवही तसाच आहे. बरोबर आहे ना? कारण श्रीमंत मोठे असतात, देव सुद्धा मोठाच आहे. मोठे मागतच असतायत, देव मोठा आहे. मग संत महात्मे मागतात, हेच का नवल वाटतंय तुम्हाला? त्याचं कारण आहे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे. सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे, सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे, सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे, सुकमने करी हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, धिगत्याचे, सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे, सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरीजीने धिगत्याचे, हात पसरीजीने धिगत्याचे, सुकमने करी ब्रह्मांड ठेंगणे, बस मोकळ्या वाजवाकडे. हे मी आले नको वाजू, वाजवायच्या तर मोकळ्या वाजू. जिओ आले आणि टाळ्या वाजले, वाजूच नका त्याच्यापेक्षा. होय, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हरी हात पसरी जिने. आपल्याला येत नाही काय बाबा? धिगत्याचे, जो दुसऱ्याला मागत असेल त्याचा धिक्कार आहे. किंवा तुकोबारायाच्या पुढे जाऊन सांगतात, एखादा जर मागतच असेल ना तर तुकोबाराय म्हणले, त्याच्या अंगावर रॉकेल टाका आणि त्याला फुकून द्या. जळोजीने लाजीरवाने, आम्ही मागत नाही. महाराजांना विचारलं का मागत नाहीत? महाराजांनी काय उत्तर दिलं? काही मागणे हे आम्हाला वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे हे आम्हाला वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. आम्ही कधी कुणाला काही मागत नाही. त्याचं कारण आहे आमच्या बाप दादाची ती काय परंपरा आहे. आम्ही मागत नाहीत, आम्ही मागणाऱ्यातल्या कुळातलेही नाहीत. 7 पिढ्या आम्ही कुणी काही मागितलेलं नाही आणि आम्ही मागणारही नाही. आम्हाला गरजही नाही मागण्याची. काय करायचंय? आम्ही श्रीमंत आहोत. महाराज काय बोलताय राव तुम्ही? श्रीमंत आहे तुम्ही? हा, आम्ही श्रीमंत आहेत. अरे काय तुम्ही श्रीमंत आहे? 2 तोंडी आहात का महाराज तुम्ही? म्हटले कस काय? मागेच तर बोलून गेले तुम्ही. काय? आम्ही सदैव सूडके, आम्ही सदैव सूडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. अरे जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीते.
आपल्याकडे सगळा माल आहे पण हळूहळू काढायचा. बरोबर आहे ना? हा. सगळा माल ठेवा लागतो तेव्हा दुकान चलत असतं. विठाल देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधलिया तेने मुक्ती चारी साधलिया तेने मुक्ती चारी साधलिया. हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. ऐकताय ना तुम्ही? माणसं भारत देशासारखी पुन्हा होणार नाहीत महाराज, कधीच नाही. भारत देशातली माणसं भारत देशातच पुन्हा होणार नाहीत. बरोबर? हा गा वैकुंठी जोराया विठ्ठल सुख जात पुंढरी सुख वाटे जीवा. आपल्या पुढचे माणसं लगेच म्हणते सुख वाटे जी. बघा म्हणते तुम्ही, हा म्हणा तुम्ही. येते का नाही? येते हो, म्हणत नाही. बघा सुंदर ते ध्यान उभे विटे वजे. बघा येते. हा म्हणा म्हणा तुम्ही, म्हणा उगा माग म्हणा. हा म्हणा कामाव जायला त्या बघा त्या बघा. एवढ्या लय पक्के ते. बरोबर आहे का नाही? जे का रंजले गांजले त्याशी मन जो आपुले तुझी साधू ओळखावा देव तेथची जागा मृदू सभा. आता निघतो गावाकडे जातो आता. तुका म्हणे सांगू किती त्याचे भगवंताची जे का रंगले गाजले वास मनयो आतुले. जमलं ना आता? असं बरोबर आहे. आपल्याला येत नाही काही पण बिघडलेलं कळत. इकडे लक्ष द्या. आमच्या दिंडीत फॉरेनर आलत एक. फॉरेनर गब्बर साव का नाही धोतर धरले माझं. आता ते नक्षीचं धोतर बघितलं मला म्हणताय ह्याला काय म्हणतात? मी येड्याला काय सांगा. मी ह्याला धोतर म्हणतात. ते मला न न न नेमकं काय म्हणतात. आता धोतराला काय म्हणते दुसरं. आता माझं इंग्रजी चांगलं तयार आहे पण मला अजून धोतराला इंग्रजी शब्द सापडला. तुम्हाला सापडलाय का? कोणी मी MPSCचा विद्यार्थी पण मला अजून सापडलं नाही. तुम्हाला कोणाला सापडलंय का? इंग्रजी शब्द धोतराला काय म्हणतात? कदम सर सांगा. माहित असला आपल्याला तर माहित नाही काय धोतराला काय म्हणतात? धोतरच. मला धोतर म्हणतात. ते मला न तर तेवढ्या गोबासा कोण आहे मागून गेले आणि कष्ट हातात धरला. कष्ट आणि मला म्हणतात ह्याला काय म्हणतात? मी आणलं याला कष्ट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? तुमच्या शहरात काय म्हणतात? संभाजीनगरमध्ये हा कष्टात म्हणतात ना. मी आणलं नाही राव याला कष्टात म्हणतात. ते मला न न न नेमकं काय म्हणतात. त्याच्या गळ्यात टाय होता. टाय प्रल्हाद मी त्याचा टाय धरला असा हातात. मी आणलं ह्याला काय म्हणतात? ते काय मला माहिती का? ह्याला टाय म्हणतात. मी आणलं न न न नेमकं काय म्हणतात? त्याला काय माहिती टायला मराठीतून पटा म्हणतात म्हणून त्याला काय
म्हणलं नाही राव, याला टायच म्हणते. मी म्हणलं कोणता टाय कोणता? ते काय मला माहिती का? तुम्ही आता हुशार आहे, मला इंग्रजी कळतं ना थोडंफार. ते काय मला माहिती का? महाराज दिस इज अ फ्रंट टाय. कोणतं टाय? फ्रंट म्हणजे समोर. ते काय मला? महाराज दिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं मग दिस इज अ बॅक टाय. त्याला काय लगे एवढं? पण एक आहे का H2O अमेरिकेत पाणी, फ्रान्समध्ये पाणी, आफ्रिकेमध्ये पाणी, पण भिंतीवर बसून भिंत चालवणारा ज्ञानोबा राय, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज फक्त भारत देशात होऊ शकतात. याची कीर्ती महाराष्ट्रात संस्थापक क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज की बस बस. ही काही शिवजयंती नाही. पुन्हा नंतर म्हणू कधी होय, कशाला उगा आता करू. ही माणसं दुसरीकडे होणार नाही. बरोबर आपल्याला लय पवाड येते भाऊ, पण आपण म्हणत नाही, नको वाटतं कशाला. बरोबर नाही कदम साहेब, तुम्हाला म्हणू का एखादा? चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपला विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता, संत महात्मे कधीच कुणाला काही मागत नाहीत, आणि ते ज्या दिवशी मागतील त्या दिवशी नवल, त्या दिवशी नवल. लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली, जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटी लोहगावला राहायचे. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज समोर जाऊन बसतायत. एक वाक्य मला महत्वाचं सांगू द्या, आपण सूज्ञ श्रोते आहात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक राजे असे होते, त्यांना लोक महाराज म्हणायचे, आणि आमच्यामध्ये एक महाराज असे होते, त्यांना लोक राजे म्हणायचे. आमच्यामध्ये एक महाराज असे होते, त्यांना लोक राजे म्हणायचे. सोनल महाराज महाराज होते. कोण? ज्ञानोबा आहे, त्यांना लोक ज्ञानी यांचा राजा म्हणायचे. आणि आमच्यामध्ये एक राजे होते, शिवाजी राजे, त्यांना लोक शिवाजी महाराज म्हणतात. मला असं वाटतंय की कीर्तन हे राजे महाराज यांनी ऐकलं पाहिजे. त्यावेळेला राजे होते, आता आमदार खासदारांनी कीर्तन ऐकले पाहिजे. गरज आहे, देशाला गरज आहे की आमदारानं कीर्तन ऐकलं पाहिजे. खासदाराच्या सुद्धा 100 अभंग पाठ असले पाहिजे, असा नियमच काढला पाहिजे. पाहिजे बरोबर आहे ना? मला असं वाटतंय रामप्रभूचं राज्य, महाराज आहे तिथं, रामप्रभूचं राज्य, अयोध्येचं राज्य जगाच्या मालकाच्या ताब्यात होतं, पण वशिष्ठ जसं बोलतील तसंच राज्य चलत होतं, हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? वशिष्ठानं एक कमिटी तयार केली होती 5 साधूच्या म्हणण्यानुसार. एक सांगितलेत मी वशिष्ठ गुरुदेव, दुसरे 4 तुम्ही बघून मी गुतं थोडंच घेतलंय. बरोबर आहे का नाही? 5 साधूच्या म्हणण्यानुसार रामप्रभूचं राज्य चालत होतं. काय गोड आहे हो रामायण. मला माझ्या आवडीचा विषय रामायण. पुनी पुनी कीर्तनी ओ सुनी सुनाई, पुन्हा पुन्हा ऐका वाटतं, एवढं रामायण गोड आहे बघा. सांगू, आज वेळेचं बंधनच नाही ना. भावानं भावाशी कसं वागावं याबद्दलचा विचार रामायण शिकवतंय. सासून सुनेबरोबर कसं वागावं याबद्दलचा विचार सुद्धा रामायण शिकवतंय. जरा पुढे चला, दिरानं भाऊजाई सोबत कसं वागावं हे सुद्धा रामायण शिकवतंय. लखनजी आणि सीता माते हे दीर भाऊजाई होती ना. मला असं वाटतंय कसं वागावं रामायण शिकवतंय. काय झालं, सीतामाईच्या कानातली कुंडल आणि पायातली पैंजण लक्ष्मणजींच्या समोर ठेवली होती आणि सांगितलं, लखन कुणाचे आहेत रे हे, ओळखू येतील का तुला? लखनजीनं सांगितलं, दादा काय किती रामायण गोड आहे. दादा कुंडल मला माहीत नाहीत कुणाचे आहेत ते, पण पैंजण मात्र मी ओळखू शकतो, कारण ते आमच्या भाभीचे आहेत, सीतामाईचे आहेत. पैंजण सीतामाईचे, राघव सीतामाईचे पैंजण आहेत. त्यावेळेला रामप्रभू विचारतात, माझ्या अंगावर काटा आला, मस्त आहे बघा. लखनजी, लखन, हा दादा, अरे पैंजणही सीतामाईचेच आहेत आणि कुंडलही सीतामाईचेच आहेत ना. लखनजीचे डोळे भरून आले आणि लखनजी सांगतात, दादा
आयुष्यभर मी सीतामातेच्या तोंडाकडे कधी पाहिलंच नाही, फक्त मी पाय बघितले म्हणून मी पैंजण ओळखू शकतो. लाजा वाटतात महाराज. आज या समाजामधले काही प्रकरणं बघितल्याच्या नंतर तोच देश आहे आपला की ज्या देशामध्ये रामायण घडलं, तोच देश आहे आपला जे देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्याने आणून दिली होती नजराना म्हणून, ती सुद्धा परत पाठवून दिली माझी लेक आहे म्हणून. तो देश आहे ना आपला, तोच देश आहे आपला, तोच महाराष्ट्र आहे आपला की संत श्रेष्ठ भगवान बाबावर लोकांनी आळ घेतला म्हणून स्वतःच्या लिंगाचा छेद केला. तोच देश आहे ना आपला. आणि ज्या ठिकाणी लिंगाचा छेद केला, रक्त सांडलं ना, तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे तुळशी उगवल्या. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत. मला असं वाटतंय 12 पर्यंत ऐकलं तरी ऐकताल तुम्ही आज, बरोबर आहे ना. विषय महत्वाचा आहे, ऐका. माहित नाही आपली तुमची पुन्हा भेट होती नाही होती, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. लक्ष द्या, आपला विषय हा चालला होता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला. बोला ना राव, छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसतात. हे आमच्या पार्टीचे बोलतायत राव, तुम्ही बोला कुणीतरी. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या कीर्तनाला येत आहेत? दिलगावकर तुकोबरायच्या कीर्तनाला. कुठे? लोहगावला येऊन बसतायत. वा, लोहगावला बसतायत. महाराजांनी काही उपदेश केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, प्रल्हाद महाराज असं वाटलं, आता महाराज म्हणतात की तुकोबाराय महाराज, आम्हाला आता राज्य करायचं नाही, आम्हाला आता परमार्थ करायचा आहे. आता लक्ष द्या, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आणि छत्रपती म्हणतायत की महाराज आम्हाला आता राज्य करायचं नाही, आम्हाला आता परमार्थ करायचा आहे. ऐका तुकोबरायचे उद्गार. तुकोबराय म्हणतात, राजे तुमच्या हातात तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे आणि आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पुढे ऐका. राजे, आमच्या हातातली माळ जर टिकावी असं वाटत असेल तर तुमच्या हातात तलवार असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्या हातातली तलवार खाली पडेल त्या दिवशी आमच्या हातातली माळ सुद्धा ही लोक आपोआप खाली टाकावी लागेल आम्हाला. लक्षात येते का बोलणं? कारण तुमचं लग्न हे कुणाबरोबर लागलंय? तलवारीशी लगीन लागलं. तुमचं लग्न तलवारी बरोबर लागलेलं आहे. राजे, महाराजांना, छत्रपतींना तुकोबारायांची दया आली आणि तुकोबारायांच्या घरी छत्रपतींनी काही मावळ्यांच्या बरोबर काही नजराना पाठवून दिला. सोनं नाणं हे पाठवून दिलं. तुकोबाराय भंडाऱ्यावर होते, जिजाबाई घरी होती. जिजाबाईने ते घेतलं आणि जिजाबाई म्हणली, वाह, झाले मी श्रीमंत, मस्त झाले मी श्रीमंत. मला वाटत होतं अगोदर माझ्या 4 बहिणी नांदती सुखाने, माझी ऐशी कैसी कर्म रेषा, माझ्या माय बापे बरे नाही केले. इकडून उद्गार येत असतात बघा, ते नेहमी येत असतात. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. मायबापानं वाटोळ केलं आमचं, भिकाऱ्याच्या पदरात बांधलं आम्हाला, वाटोळ केलंय मायबापा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.